पूर्व विदर्भ में मूसलाधार बारिश से जनजीवन अस्त व्यस्त है। नागपुर, भंडारा, गोंदिया और गढ़चिरौली में लगातार वर्षा से बाढ़ जैसे हालत बन गए हैं। बुधवार को कांग्रेस नेता नाना पटोले ने विधानसभा में मुद्दा उठाया और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से प्रशासन द्वारा किए जा रहे उपायों की जानकारी मांगी। कांग्रेस नेता को जवाब देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि नागपुर सहित अन्य जिलों में बड़ी मात्रा में बारिश हुई है, प्रशासन लगातार काम में लगा हुआ है। मुख्यमंत्री ने आगे कहा कि ऑरेंज अलर्ट को देखते एसआरडीएफ और एसडीआरएफ को अलर्ट पर रखा गया है। मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य नाना भाऊंनी जो विषय मांडला ती वस्तुस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या तिथल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं, त्यांची सगळी व्यवस्था केली। आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे। जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे। त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे। गोसीखुर्दचं पाणी सोडला त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे। त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे। नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे। एक माणूस आतापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे। एसडीआरएफ आणि एनडीआरएफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही, पण आजही ऑरेंज अलर्ट आहे। त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते। त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफला आता तयार ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे उन्हाळी धानाचा जो इश्यू आहे त्याला आपण ती काही परवानगी आपली आलेली नाही आणि त्याच्यामुळे ते सगळे केंद्रावरच धान ठेवलेला होता आणि तो पण सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे तो पण एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये तो मुद्दा निवेदनामध्ये आला। निश्चित अध्यक्ष महोदय त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल।